नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। सोशलॉजीची जी सिरीज आपण कंडक्ट करत आहोत त्यामध्ये पुढचा टॉपिक आपण जो बघणार आहोत तो आहे सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम। आपण ऑलरेडी कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह, फंक्शनलिझम हे बघितलेले आहेत, ते मॅक्रो पर्स्पेक्टिव्हज आहेत। त्याबद्दल मी तेव्हा तुम्हाला सांगितलेलं की कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्हमध्ये कसं आहे की जे एक क्लास रिलेशनशिप असते किंवा एक जो आपला इकॉनॉमिक जो पर्स्पेक्टिव्ह असतो तो डॉमिनेट करतो आणि त्यानुसार आपले सोशल बिहेवियर त्या अर्थाने आपण कंडक्ट करत असतो। आणि फंक्शनलिझममध्ये प्रत्येक व्यक्ती ही कुठली तरी फंक्शनल नेसेसिटी पूर्ण करत असते आणि त्या अर्थाने त्याचं बिहेवियर आपल्याला दिसतं। पण आपण हे बघतो की समाजात इतर सुद्धा मायक्रो इंटरॅक्शन्स असतात, जे आपले डे टू डे इंटरॅक्शन असतील, डेली इंटरॅक्शन्स असतील, ते पण आपण समाजात बघतो। तर प्रत्येक वेळेस असं गरजेचं नाही आहे की प्रत्येक इंटरॅक्शन हे जे होतंय हे कुठल्या तरी कॉन्फ्लिक्टच्या निमित्ताने किंवा पॉवर डिफरन्शियलच्या निमित्ताने होतंय किंवा कुठली फंक्शनल नेसेसिटी करण्यासाठी होतंय असं गरजेचं नाही आहे। त्यामुळे आपण जे मायक्रो पर्स्पेक्टिव्ह आता जे बघणार आहोत त्यामध्ये आपण सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। ठीक आहे, G.H. मीड नावाचे थिंकर आपल्या सिलेबसमध्ये आहेत, त्यांनी याबद्दल बरंच काही त्यांनी दिलेलं आहे। त्या व्यतिरिक्त ब्लूमर असतील आणि हे बरेच आपले 3-4 थिंकर आहेत याच्याशी रिलेटेड। ठीक आहे, तर आपण बघूया की नेमकं सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझमचं काय प्रिमाइस आहे किंवा त्यांचा आर्ग्युमेंट काय आहे तो आपण या ठिकाणी बघूया। मायक्रो लेवल सोशोलॉजिकल फ्रेमवर्क, मी बोललो तुम्हाला की एक मायक्रो लेवल फ्रेमवर्क आहे, फोकसिंग ऑन हाऊ इंडिव्हिज्युअल्स क्रिएट अँड इंटरप्रिट मिनिंग थ्रू देअर एव्हरीडे फेस टू फेस इंटरॅक्शन्स। आमचे जे रोजचे जे नेहमीचे आपण जे इंटरॅक्शन्स होतात, आता हे जे समजा मी तुमच्याशी काही बोलतोय तर हे सुद्धा एक इंटरॅक्शन आहे। तर या इंटरॅक्शन्समध्ये आपण आपले मिनिंग क्रिएट करत असतो। किंवा म्हणजे तुम्ही डेली कुठे गेले, कुठल्या दुकानदाराशी बोलले किंवा तुमच्या मित्रांशी बोलले किंवा तुमच्या पेरेंट्सशी बोलले, तर काहीतरी एक इंटरॅक्शनमध्ये आपण आपलं मिनिंग क्रिएट करत असतो, असं यांचं एक म्हणणं आहे। महत्त्वाचं सगळ्यात त्यांचा इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट जो ते बोलत आहेत की सोसायटी इज नॉट अ फिक्स स्ट्रक्चर बट अ प्रोडक्ट ऑफ दिस इंटरॅक्शन्स अँड द कॉन्स्टंटली चेंजिंग मिनिंग्स पीपल अटॅच टू द सिम्बॉल। सगळ्यात महत्त्वाचा पार्ट याच्यात सिम्बॉल, सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम म्हणजे सिम्बॉल्सच त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। तर यांचं म्हणणं काय, इट इज नॉट अ फिक्स स्ट्रक्चर। जसं मॅक्रो पर्स्पेक्टिव्ह वाल्यांना काय वाटतं की एक फिक्स स्ट्रक्चर आहे, त्यानुसार सगळे लोक वागतात, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या सोशल सिस्टम्सच्या अंतर्गत असे पॅटर्न इंटरॅक्शन्स असतात। पण यांचं तसं म्हणणं नाही आहे की आम्ही डेली आपल्या इंटरॅक्शन्समध्ये आपापले मिनिंग क्रिएट करत असतो आणि त्यानुसार आपण सोशल रियालिटी घडवतो, असं या सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझमचं पर्स्पेक्टिव्ह आहे। इट शिफ्ट्स द सोशोलॉजिकल व्ह्यू फ्रॉम लार्ज सोशल स्ट्रक्चर्स, हे जे मी म्हणत होतो की लार्जर सोशल स्ट्रक्चर्सपासून, मॅक्रो लेवलपासून इंडिव्हिज्युअल एजन्सी टू सब्जेक्टिव्ह मिनिंग्स पीपल कन्स्ट्रक्ट, इकडे हे शिफ्ट करते। एक सब्जेक्टिव्हिटी आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी ठरलेली नाही आहे की लोक या सिच्युएशनमध्ये असंच वागतात। हे तुम्ही फंक्शनलिस्ट आणि मार्क्सिस्ट यांना जर विचाराल तर त्यांना ते तसंच बोलतील, ते सब्जेक्टिव्हिटीला इग्नोर करतात, ते मॅक्रो वेनी बघतात। आपण आता मायक्रो बघतोय, तर आपल्याला जो इंडिव्हिज्युअल आहे, जो एक मिनिंग क्रिएट करत असतो प्रत्येक इंटरॅक्शनमध्ये, त्याच्या रियालिटी थ्रू आपल्याला बघायचं आहे किंवा तो कसा विचार करतो हे आपल्याला शिकायचं आहे। ठीक आहे, तर हा याचा एक बेसिक आर्ग्युमेंट झाला। पुढे आपण बघूया अजून याच्यामध्ये काय आहे। महत्त्वाचे नावं जॉर्ज हर्बर्ट मीड आपल्याला आहे, माइंड, सेल्फ अँड सोसायटी, यांनी फाउंडेशनल कन्सेप्ट दिलेले आहेत, हे आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये आहेत, तर आपण डिटेलमध्ये याला शिकणारच आहोत। खूपच यांचा ॲप्लिकेबल असा कॉन्सेप्ट आहे। आय अँड मी अ सेल्फ, सेल्फ अ सेल, या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत। हर्बर्ट ब्लूमर यांनी हा टर्म दिलेला आपला सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम, जॉन डिवे असतील, ठीक आहे, शॅरन असेल, हे असे थिंकर आपल्याशी यांच्याशी रिलेटेड आहेत। त्यानंतर बघा तुम्ही यांचे जे महत्त्वाचे आर्ग्युमेंट आहे किंवा की यांचे कॉन्सेप्ट्स आहेत किंवा एक प्रिमाइस आहेत की हे नेमकं यांचं अझम्पशन काय आहे, हे का बरं असं मानतात, तर त्या गोष्टी आपण आता बघूया। मिनिंग इज सेंट्रल, यांचं म्हणणं आहे पीपल ॲक्ट टुवर्ड्स थिंग्स बेस्ड ऑन द मिनिंग्स दोज थिंग्स हॅव फॉर देम। म्हणजे लोक अशा गोष्टींनी, म्हणजे त्यांची जी ॲक्शन आहे त्यांनी जी मिनिंग अटॅच केलेलं आहे त्या पर्टिक्युलर गोष्टीशी त्यांच्या डोक्यात एक मिनिंग क्रिएट केलेलं आहे त्यांनी, आणि त्या मिनिंगनुसार ते ॲक्ट करतायत। आता तुम्ही रस्त्याने चाललायत आणि तुम्ही बघितलं लाल, एक ट्रॅफिक सिग्नलवर तुम्ही बघितलं की लाल लाईट लागलाय, तर तुम्हाला माहिती आहे की थांबा,
हा थांबा जो आहे की तुम्हाला वेट थांबावं लागेल, हा जो एक आहे तो एक मिनिंग आपण अटॅच केलेला आहे त्या रंगाशी असोसिएटेड. तो वी ॲक्ट अकॉर्डिंग टू द मिनिंग विच वी हॅव अटॅच टू दॅट पर्टिक्युलर सिम्बॉल ऑर दॅट पर्टिक्युलर थिंग, है ना. तर असं यांचं एक महत्त्वाचं आहे की मिनिंग इज सेंट्रल टू देअर ॲक्शन्स. लाईक थ्रू द मिनिंग्स वी ट्राय टू रिॲक्ट इन अ पर्टिक्युलर वे. त्यानंतर म्हणतात मिनिंग्स अरायझेस फ्रॉम इंटरॅक्शन. आता मिनिंग एकट्यात पण नसतं, मिनिंगसाठी इंटरॅक्शन्स झालेले असायला पाहिजे. जेव्हा आपण इंटरॅक्ट करतो वेगवेगळ्या पद्धतीने तेव्हा नवीन मिनिंग क्रिएट होतात, है ना. आता दोन मित्र असतील, ते भेटले की समजा एकमेकांना असं काहीतरी हे देतात, हाय फाय वगैरे ते देतात ना, हाय फाईव्ह वगैरे काहीतरी, आता खांद्याला मारतात वगैरे, तर त्यांचं आपसातलं मिनिंग येते. त्यांनी ते क्रिएट केलेलं आहे. आम्ही मित्र आहे तर आम्ही एकमेकांना असं भेटलं की ग्रीट करूया. सो मिनिंग इज क्रिएटेड इन अन इंटरॅक्शन प्रोसेस. ज्या ठिकाणी इंटरॅक्शन होतं तिथे आपोआप मिनिंग क्रिएट होतं. ठीक आहे. दिस मिनिंग्स आर नॉट इनहेरंट, म्हणजे हे ऑलरेडी नसतात. दे आर क्रिएटेड अँड लर्न थ्रू सोशल इंटरॅक्शन विथ अदर्स. ठीक आहे. आपल्या इंटरॅक्शनमध्ये आपण शिकतो. आपली सोशलायझेशनची जी प्रोसेस आहे त्यामध्ये पण एक सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम नेहमी सुरू असतं. ठीक आहे. इंटरॅक्शन इज पॉसिबल थ्रू ओनली सिम्बॉल्स, लँग्वेज ऑर जेस्चर्स. जे काही इंटरॅक्शन होतं आहे ते मोस्ट इम्पॉर्टंटली सिम्बॉल्स थ्रू होतं आणि सिम्बॉलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे लँग्वेज. आता तुम्ही बघा, वी ॲज ह्युमन बिंग्स वी कॅन थिंक. आपण लोअर ॲनिमल्ससारखं नाही की आपण थिंक नाही करू शकत त्या लेवलवर. आपण थिंक करू शकतो, पण आपल्याला थिंक करण्यासाठी काय लागतं? सिम्बॉल्स लागतात. आणि सिम्बॉल्समध्ये मोस्ट इम्पॉर्टंटली लागते लँग्वेज. तर लँग्वेज फार सेंट्रल ॲस्पेक्ट आहे सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझमचं. त्यांचं म्हणणं आहे की लँग्वेजच्या थ्रू तुम्ही विचार करू शकता आणि तुमच्या ॲक्शन्स तशा रेग्युलेट करू शकतात. त्यातल्या त्या जेस्चर्स पण आहे. तो जो मी फोटो दाखवला सुरुवातीला, हा तुम्ही मॅच काल बघितली असेल किंवा नसेली बघितली, तर हा एक सिम्बॉलिक वे होता. बुमरा यांनी सिम्बॉलिकली त्याला सांगितलं की तू आऊट झालायस, किंवा तू जे ट्राय केलं होतं आधी त्याचं एक सिम्बॉलिक म्हणजे त्यांनी एक दाखवलं की या पद्धतीने असं असं म्हणजे बीट केलंय बा मी तुला, है ना. तर एक आपण जेस्चर थ्रू पण कन्वे करत असतो आणि त्यानुसार मिनिंग इंटरप्रिटेशन आपण करतो. आता याचं मिनिंग इंटरप्रिटेशन याचं की युअर आउट, है ना. तर आपण बघू सिम्बॉल्समध्ये काय काय लँग्वेज असेल आणि जेस्चर्स असतील. ठीक आहे. इन सोशल इंटरॅक्शन पीपल लर्न द मिनिंग अँड सिम्बॉल दॅट अलाउ देम टू एक्झरसाइज देअर डिस्टिंक्टिव्हली ह्युमन कॅपॅसिटी फॉर थॉट. द ह्युमन कॅपॅसिटी फॉर थॉट इज अ व्हेरी डिस्टिंक्टिव्ह थिंग अँड इन दॅट इंटरॅक्शन प्रोसेस पीपल लर्न द मिनिंग अँड सिम्बॉल्स. इंटरॅक्शन प्रोसेसमध्ये लोक मिनिंग अँड सिम्बॉल लर्न करतात, है ना. आता फॉर एक्झाम्पल मी इथे शिकवतोय, तर मी ज्या अर्थाने बघतोय, समजा आता मी काही कुठला कन्सेप्ट शिकवला, तुम्हाला जर तो कळाला नाही, तर तिकडे जर मला कुणाच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन, काही जेस्चर वगैरे कळालं की अरे बरोबर शिकवत नाही येत हे, तर इकडे माझं त्याच्यानुसार मी एक मिनिंग क्रिएट करेल की मला काहीतरी अजून व्यवस्थित पद्धतीने सांगावं लागेल. मग मी तिकडे बघेल की काय हे व्यवस्थित पोचतंय का लोकांपर्यंत. त्यानंतर मी परत त्या गोष्टीहून समजेल की काय होते, काय की पोचतंय वाटतं बरोबर. तर मी त्या पद्धतीने मग माझं शिकवणं त्या हिशोबाने मी रेग्युलेट करेल. तर हे जे असतं मिनिंग सतत सुरू असतं. मिनिंग क्रिएट करणं ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. बघा इथे म्हणतोय तो, मिनिंग इज अंडरस्टूड थ्रू इंटरप्रिटेशन. मिनिंग्स आर नॉट फिक्स्ड, दे आर कॉन्स्टंटली मॉडिफाईड थ्रू अन इंटरप्रिटेटिव्ह प्रोसेस. माइंडिंग ज्याला म्हणतात, दॅट इंडिव्हिज्युअल्स यूज इन स्पेसिफिक सिच्युएशन. मिनिंग फिक्स नसतात, मिनिंग सतत बदलत असतात आणि ती प्रोसेस इंटरॅक्शन प्रोसेसमध्ये आपल्याला ते जाणवतं. कळलं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यातले भाग आहे. आपण याचे फक्त आता बेसिक्स बघतोय. तसं बघायला गेलं जीएच मिड वगैरे जे डिटेलिंग आहे ते आपल्या सिलेबसमध्ये आहे, ते आपण घेणारच आहोत. पण आज फक्त आपल्याला एक पर्स्पेक्टिव्ह बघायचं की सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम काय सांगते, म्हणजे त्याचे पॉईंट्स काय आहेत किंवा त्याचे कन्सेप्ट्स काय आहेत. तर साध्या भाषेमध्ये की सिम्बॉलच्या वेमध्ये आपण इंटरॅक्ट करतो आणि त्याच्यानुसार आपण मिनिंग क्रिएट करतो आणि त्यानुसार आपलं सोशल बिहेवियर आपण क्रिएट करतो. ठीक आहे. आता हे आपण बघितलं, मी तुम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा आर्ग्यू करतो वगैरे तर त्याचा एक विरोधी जो भाग आहे किंवा त्याचा एक क्रिटिक आहे तो आपल्याला बघायचा असतो. तर यामध्ये आपण बघतो की निग्लेक्ट मॅक्रो स्ट्रक्चर. आता याचं उलट, मॅक्रो स्ट्रक्चरवाले काय करतात, ते मायक्रोकडे दुर्लक्ष करतात. हे मॅक्रोकडे दुर्लक्ष करतात. फेल्स टू ॲडिक्युएटली अकाउंट फॉर ओव्हरवेल्मिंग पॉवर ऑफ लार्ज इन्स्टिट्यूशन्स, जसं क्लास, पॉवर, लॉ, इकॉनॉमी, दॅट कॉन्स्टंटली
दॅट कन्स्ट्रेन इंडिव्हिज्युअल मिनिंग अँड ॲक्शन. आता इंडिव्हिज्युअलचे जे ॲक्शन वगैरे आहेत हे कधी कधी पॉवरनी वगैरे रेग्युलेट होतात आणि ते मॅक्रो पर्स्पेक्टिव्ह आहे, तो मॅक्रो स्ट्रक्चर जे आहे ते आपल्या इंटरॅक्शनला कधी कधी इन्फ्लुएन्स करतं आणि त्याला हे इग्नोर करतात असं यांचं म्हणणं आहे. आता तुम्ही एक एक्झाम्पल बघा की जर नॉर्मल असं असेल की मी कुठल्या ऑथॉरिटीच्या किंवा कुठला IAS आहे की जिल्हा अधिकारी आहे त्यांच्या मी ऑफिसमध्ये गेलो तर तिथे मी माझ्या मनाने मिनिंग नाही क्रिएट करू शकत. त्यांनी काही गोष्टी जर सांगितल्या तर त्याचा प्रभाव माझ्यावर डायरेक्टली होणार आहे, कारण की पॉवर त्यांच्याकडे आहे ती गोष्ट मला सांगण्याची. तर पॉवर्सचा सुद्धा इम्पॅक्ट असतो की आपण मिनिंग कसे क्रिएट करतो, तर त्या गोष्टीकडे हे थोडंसं दुर्लक्ष करतात की मॅक्रो स्ट्रक्चर जे आहे समाजातले, पॉवर असेल, लॉ असेल, इकॉनॉमी असेल, यांचा प्रभाव असतो आणि ते आपल्या बिहेवियरला कन्स्ट्रेन करतात. प्रत्येक वेळेस माणूस इतका सब्जेक्टिव्हली नाही वागू शकत की त्याला जे वाटतं तो त्या हिशोबाने इंटरप्रिट करेल. तर या ठिकाणी हे थोडंसं एक त्यांचं क्रिटिसिझम आहे. दुसरं काय, ओव्हरली सब्जेक्टिव्ह आहे ना. हे मिनिंग सेल्फ कॅन बी डिफिकल्ट टू डिफाईन प्रिसाइजली. याचं डेफिनेशन क्वांटिफाय नाही करू शकत आपण याला. याची डेफिनेशन पण करणं थोडंसं अवघड आहे ना, आणि थोडंसं ॲम्बिगस आहे, म्हणजे कन्फ्युजिंग आहे. आणि रिसर्चच्या पर्स्पेक्टिव्हने अजून जास्त, कारण की आपण याला प्रूव्ह नाही करू शकणार. ठीक आहे, तर हा एक त्यातला भाग झाला. अजून लिमिटेड जनरलायझेशन आहे. ड्यू टू इट्स रिलायन्स ऑन इन डेप्थ क्वालिटेटिव्ह स्टडीज ऑफ स्मॉल ग्रुप्स, इट्स फाइंडिंग ऑफन कॅनॉट बी इझिली जनरलाइज्ड टू लार्जर पॉप्युलेशन्स. म्हणजे आता कुठल्याही अशा छोट्या ग्रुपमध्ये काही बिहेवियर आपण पकडले की हे अशा अशा पद्धतीने याचे मिनिंग्स किंवा इंटरॅक्शन्स होतात आणि त्यानुसार आपल्याला कळतंय की सोशल रियालिटी कशी शेप होते आहे. पण हे प्रत्येक आपण लार्जर पॉप्युलेशनवर त्याचा हे टाकू शकत नाही, किंवा एक सोसायटी टू सोसायटी जो चेंज असतो काही इंटरॅक्शनचा, काही सिम्बॉल्सचा, तो पण याच्यामध्ये आपण त्या अर्थाने पकडू शकणार नाही. तर हा पण एक त्याचा एक ॲस्पेक्ट आहे, एक क्रिटिक आहे. and ignores emotion and conflict, tends to focus on rational cognitive interaction and underplays the role of emotions, unconscious motives. प्रत्येक गोष्टीमध्ये माणूस इतका रॅशनल किंवा कॉग्नेटिव्ह नसतो की कॉग्नेटिव्हली तो प्रत्येक गोष्टी समजून उत्तर वगैरे देईल, की मी बोलतोय मग तिकडनं मिनिंग मी त्याचा अटॅच करेल मग तेवढं समजून तसं होईल. कधी कधी आपण अनकॉन्शियसली सुद्धा रिॲक्ट करतो. इमिजिएट रिॲक्शन असते, इन्स्टिंक्टिव्ह रिॲक्शन असते आपली कधी कधी, ती आपण इथे मिस करते. हे सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम त्या गोष्टीला मिस करतं. ठीक आहे, तर हे ओव्हरऑल याचा क्रिटिक झाला. तर तुमच्या समज तुम्हाला आलं असेल की काय नेमकं. तरी आपण एक बघूया की कन्क्लुजन म्हणजे काय सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम आपल्याला काय देत आहे. एक मायक्रो पर्स्पेक्टिव्ह म्हणून आपल्याला त्यांनी काय दिलं, इज क्रिटिकल फॉर अंडरस्टँडिंग ह्युमन एजन्सी, सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स अँड द फ्लुइड कन्स्ट्रक्टेड नेचर ऑफ एव्हरीडे लाईफ. एव्हरीडे लाईफचं जे फ्लुइड नेचर आहे हे फार मॅक्रो आणि एकदमच रिजिड सेन्समध्ये आपण समजू शकत नाही. आपल्याला एक असा पर्स्पेक्टिव्ह लागेल ज्यांनी आपल्याला जे सिम्पल इंटरॅक्शन्स आहे आपले ते समजण्यासाठी हेल्प होईल. तर सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम त्या अर्थाने फार महत्त्वाचा पर्स्पेक्टिव्ह मानला जाईल. इट प्रिव्हेंट सोशलॉजी फ्रॉम व्ह्यूइंग पीपल ॲज मेअर रोबोट्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे. लाईक पीपल आर नॉट रोबोट्स ऑर पॅसिव्ह एंटिटीज. वी आर नॉट पॅसिव्ह एंटिटीज, की जे मोठे सोशल स्ट्रक्चर्स आहेत किंवा सोसायटीचं जे कंपॅरेटिव्ह सोशल स्ट्रक्चर आहे जे आपल्यावर प्रभाव टाकतं, फंक्शनलिझम असेल किंवा आपण फंक्शनलिझमच्या सेन्समध्ये बघा किंवा कॉन्फ्लिक्टच्या सेन्समध्ये बघा, तर हे काही आपण असे रोबोट नाही आहे की त्यांनी जसं म्हटलं तसं म्हणजे त्यांचा जसा प्रभाव असला तसा आपण ॲक्ट करूया. आपण पण स्वतः आपला एक अंडरस्टँडिंग असते किंवा आपले स्वतःचं पण एक इंटरप्रिटेशनचं एक स्किल असते, त्यानुसार आपण समाजामध्ये जगतो. तर या गोष्टीला हे प्राधान्य देतं आणि त्याच्यामुळे फार महत्त्वाचं आहे. सिम्बॉलिक इंटरॅक्शन त्याच्यामुळे सोशलॉजीसाठी फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. व्हाईल पॉवरफुल ॲट द मायक्रो लेवल, द थेअरी इज मोस्ट इफेक्टिव्ह वेन युज्ड इन कंजंक्शन विथ मॅक्रो थेअरीज. म्हणजे फंक्शनलिझम, कॉन्फ्लिक्ट थेअरी यांच्यासोबत जर आपण सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझमला यूज केलं तर हे फार जास्त आपल्याला महत्त्वाचं ठरेल. आणि या अर्थाने आपण याला एक बघू शकतो की सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम इज मोर ऑफ अ मायक्रो थिंग, बट इट इज क्रुशल. इट इज क्रुशल फॉर अंडरस्टँडिंग द एव्हरीडे रियालिटी, फॉर द थिंग्स विच वी कॅनॉट सी इन अ व्हेरी मॅक्रो वे. तर या अर्थाने आपण एक मायक्रो पर्स्पेक्टिव्ह बघितला सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझमचा. आणि आपण इतर पर्स्पेक्टिव्ह आता नियरली सगळे बघून झालेले आहेत. तर बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल की मॅक्रो पर्स्पेक्टिव्ह काय म्हणजे कोणत्या अर्थाने आपल्याला सोशलॉजीमध्ये हेल्प करतात आणि मायक्रोमध्ये सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम झाले. एक ड्रॅमॅटर्जिकल पण मी वेगळं घेतलं होतं. तर तुम्हाला समजण्यासाठी हे आपण व्हिडिओज यांनी केले होते. इतर सुद्धा टॉपिक्स आपण वारंवार मध्ये घेऊन येऊया. ठीक आहे.